एक श्रीमंत माणसाचे लग्न एका बुद्धिमान स्त्रीशी झाले. तो श्रीमंत माणूस नेहमीच आपल्या बायकोशी वादविवादात करायचा. बायकोने एकदा म्हटले, स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी नाहीत. श्रीमंत म्हणाला, मी 2 वर्षांसाठी परदेशात जातो. या काळात तो एक महाल उभार, व्यवसायात नफा मिळव आणि एक मूल जन्माला घालून दाखव. श्रीमंत माणूस परदेशात निघून गेला. बायकोने सर्व नोकरांमध्ये प्रामाणिकपणाची जाणीव निर्माण केली आणि मेहनतीचा गुण रुजवला. त्यांची पगार वाढवली. सर्व कर्मचारी खुश होऊन मनापासून काम करू लागले. व्यवसायात भरघोस नफा झाला. बायकोने एक महाल बांधला. 10 गायी घेतल्या. छान देखभाल केली. गायींचं दूध फार उत्तम निघालं. दुधापासून दही बनवलं आणि परदेशात वेश बदलून दही विकायला गेली. स्वतःच्या नवऱ्यालाच दही विकलं. त्यानंतर नवऱ्याची अंगठी भेट म्हणून घेऊन ती घरी परत आली. बायको एक मुलाची आईही झाली. 2 वर्षांनी नवरा घरी परत आला. महाल आणि ऐश्वर्य पाहून तो आश्चर्यचकित आणि आनंदी झाला. पण जेव्हा त्याने बायकोच्या कुशीत मूल पाहिलं, तेव्हा तो संतापून ओरडला, हे मूल कुणाचं आहे? बायकोने त्याला त्या दहीवाल्या गोजिरीची आठवण करून दिली आणि त्याच्याकडून मिळालेली अंगठी दाखवली. तेव्हा नवरा खूप खुश झाला. बायको म्हणाली, जर त्या दही विकणाऱ्या गोजिरीच्या जागी मी नसते तर. या तरचं उत्तर संपूर्ण पुरुष जातीला देता येणार नाही. स्त्री ही पुरुषाची सहचारी आहे. त्याच्या धर्माची रक्षण करणारी, त्याच्या घराची लक्ष्मी आणि त्याला देवत्वाकडे नेणारी साधिका आहे.